हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी आणलेली आहे, ती म्हणजे गाजरचा हलवा. कारण आता मार्केटमध्ये जास्त गाजर यायला सुरुवात झालेली आहे, तर मी पण आज खूप छान बनवणार आहे गाजरचा हलवा आणि आज मी तुम्हाला माझी रेसिपी दाखवणार आहे. तर नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर कुणी नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. कारण व्लॉग करण्यासाठी आम्हाला खूप मेहनत करावी लागते, तर थोडंसं व्लॉगला पण प्रेम द्या. कारण की शॉर्ट व्हिडिओला तुम्ही खूप प्रेम देत आहात, पण थोडंसं माझ्या लॉंग व्हिडिओला पण द्या आणि व्लॉग हा पूर्ण पहा. चला मी तुम्हाला म्हणजे माझी रेसिपी दाखवते आणि मी काय काय साहित्य घेतलं ते दाखवते तुम्हाला. तर गाजरचा हलवा बनवण्यासाठी मी एवढं साहित्य घेतलेलं आहे. इकडे आहे 1 किलो गाजर घेतलेले आहेत मी खिसून, स्वच्छ धुवून आणि खिसून घेतलेले आहेत. आणि इकडे घेतलेलं आहे दूध आणि इकडे आहे साखर. साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकतात. ज्यांना गोड आवडत असेल त्यांनी गोड म्हणजे अजून थोडी साखर त्यात ॲड करू शकतात. मग मी एवढी घेतलेली आहे साखर. आणि इकडे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत मी. हे आहेत काजू, हे आहेत बदाम आणि इकडे आहे वेलची. वेलची पावडर थोडीशी साखर टाकून मी बारीक करून घेतलेला आहे. साखर टाकल्यानंतर कसं थोडीशी बारीक होती वेलची पावडर. आणि इकडे घेतलेलं आहे मी तूप. तर एवढंच साहित्य लागणार आहे आपल्याला आज गाजरचा हलवा बनवण्यासाठी. आणि इकडे मी थोडंसं मोठं पातेलं घेतलेलं आहे आज, कारण की गाजर जास्त आहेत ना, त्यामुळं 1 किलोसाठी मी एवढं मोठं घेतलेलं आहे. कढईमध्ये थोडंसं हे होईल, ते कमी पडेल, त्यामुळे हे पातेलं घेतलेलं आहे मी. चला हलवा बनवायला सुरुवात करूया. तर इकडे मी पातेलं तापत ठेवलं आहे आणि आता तूप टाकून घेणार आहे. 2 चमचे आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. आणि तूप वितळल्यानंतर आपल्याला गाजर भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. थोडासा ब्राऊन होईपर्यंत एक 5 ते 10 मिनिट आपल्याला ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. म्हणजे कसं त्याची चव खूप चविष्ट लागते आणि खूप टेस्टी होतं. तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा. ही जी मी आत्ता तुम्हाला प्रोसेस सांगत आहे ना, या पद्धतीने जर तुम्ही केलं ना, खरंच खूप टेस्टी होतं. तर इकडे तूप वितळलेलं आहे, आता मी गाजर टाकून घेते. स्लो गॅसवरच आपल्याला हे करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. खूप फास्ट गॅस नाही करायचा. स्लो गॅसवरच आपल्याला व्यवस्थित हे थोडासा याचा कलर ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे सर्व मिक्स करून, म्हणजे कसं यातलं पाणी पण असेल ना तर ते निघून जातं. तर इकडे पाहू शकतात, गाजर पण आता ब्राऊन झालेला आहे आणि पाणी पण सर्व काही आटलेलं आहे. तर आता आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे. आणि दुधामध्ये मलाई पण असेल ना तर ते पण टाकू शकतात तुम्ही, कारण त्याच्याने चव अजून चविष्ट होते. आपल्याजवळ काही मलाई साठवलेली असेल ना ते पण तुम्ही टाकू शकता, खूप छान होते ते. आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे दूध आटेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. आणि दूध आटल्यानंतरच, पूर्ण आटल्यानंतर आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे नंतर. तर हे 5 ते 10 मिनिट आपल्याला अजून चांगलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं दूध आटलेलं आहे आणि अजून आपल्याला थोडं 5 मिनिटं तरी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे.
अजून थोडं आटल्यानंतर आपल्याला साखर टाकायची आहे. आणि साखर टाकल्यानंतर अजून हे थोडंसं साखरेला पण पाणी सुटते. पण यात आपल्याला थोडंसं दूध आटेपर्यंतच हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. कारण साखर टाकल्यानंतर अजून त्याला खूप पाणी सुटतं आणि अजून 10 मिनटं आपल्याला नंतर ते हे करून घ्यावं लागतं, शिजवून घ्यावं लागतं. तर इकडे पाहू शकतात पूर्ण आपलं दूध गाजरमधलं आटलेलं आहे. असं पूर्ण आटायला पाहिजे, कारण की मग आपल्याला साखर टाकल्यानंतर पण खूप पाणी सुटतं ना हे गाजरला. त्यामुळे दूध आटल्यानंतर आता आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे. आता व्यवस्थित आपल्याला साखर मिक्स करून घ्यायची आहे. तर गाजरचा हलवा बनवताना मी तुम्हाला सांगते, खरंच आपल्याला पेशन्स पाहिजे मनामध्ये. कारण की कसं आहे, थोडासा 20-25 मिनिट आपल्याला लागतातच गाजरचा. जर छान खूप चविष्ट बनवायचा असेल ना, मग तो फास्ट खूप करून जर गॅस फास्ट करून जर आपण बनवला ना, स्लो टू मिडियम ठेवायचा गॅस, एवढा पण फास्ट करायचा नाही. आणि थोडेसे पेशन्स ठेवायचे, कारण की कसं आहे, गाजरचा हलवा बनवताना वेळ लागतोच. असं झटकीपट गाजरचा हलवा बनवू शकत नाही आहे. त्यामुळे थोडासा वेळ लागतो आणि पण खूप टेस्टी होतं, खायला खूप टेस्टी होते. आणि आता याचा कलर पाहू शकतात तुम्ही, कलर पण खूप सुंदर येतो. तर साखर टाकल्यामुळे पण बघू शकतात की इकडे पाणी सुटलेलं आहे. आता हे पण पाणी आपल्याला आटवायचं आहे. आणि नंतर आपल्याला थोडंसं पाणी आटलं नाही यातलं, तर आपल्याला वेलची पावडर आणि मग ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत. मग आपल्याला खाण्यासाठी रेडीच होणार आहे. ड्रायफ्रूट्स पण मी थोडेसे फ्राय करून घेणार आहे आता. तर इकडे मी ड्रायफ्रूट्स पण फ्राय करून घेतलेले आहेत तुपात. हे पण काढून घेते आता. तर इकडे साखरेचं पाणी आटलेलं आहे आणि आता आपल्याला वेलची पावडर टाकून घ्यायची आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाहू शकतात कलर खूप सुंदर आलेला आहे. आधी कसा कलर होता दूध वगैरे टाकल्यानंतर आणि नंतर मग कसा कलर आला पाहू शकता. खूप सुंदर असा कलर आलेला आहे. आणि ड्रायफ्रूट्स पण मला टाकून घ्यायचे आहेत आता. तर ड्रायफ्रूट्स पण टाकून घेते मी. थोडे ड्रायफ्रूट्स मी ठेवणार आहे नंतर गार्निश करण्यासाठी, इकडे ठेवले आहे. आणि हे सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हलवा खाण्यासाठी रेडी आहे. कोणाला गरम आवडत असेल तर गरम खाऊ शकतात आणि कोणाला थंड आवडत असेल तर थंड खाऊ शकतात. तर इकडे रेडी झालेला आहे हलवा आणि मी इकडे वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आता. आणि थोडंसं मी गार्निशिंग करत आहे. कारण की खाण्यापेक्षा आपल्याला दिसायला पण तो छान दिसला पाहिजे. त्यामुळे मी व्यवस्थित असं गार्निशिंग करून घेणार आहे आता. तर इकडे रेडी झालेला आहे आपला हलवा आणि खाण्यासाठी रेडी आहे आता. तर माझा तर उपास आहे आज, त्यामुळे मी काही खाऊन दाखवू शकत नाही, पण संध्याकाळी नक्की ट्राय करेन. आणि तुम्हाला पण आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.